नमस्कार मंडळी, आज आपण आहोत मायामीमध्ये. मायामी म्हटलं की सुंदर बीच, आलिशान लाईफस्टाईल आणि उंच इमारती आणि क्रूज आठवतात. आज आपण अशाच एका मिलिनियर क्रूजचा अनुभव घेणार आहोत. आता आपण बे साईड प्लेसला पोहोचलेलो आहोत आणि इथं आपल्याला मोठ्या मोठ्या क्रूज तुम्हाला दिसत असतील. इथूनच आपण क्रूज घेणार आहोत. आपण ऑनलाईन तिकीट अगोदरच बुक केलेलं आहे. जर तुम्ही ऑनलाईन तिकीट अगोदर बुक केलं असेल तर ते तुम्हाला जरा कमी बसतं. आता आपली तिकिटाची तपासणी झालेली आहे आणि आता आपण क्रूजमध्ये निघालेलो आहोत. बोट स्वच्छ आणि बसायला सुद्धा आरामदायी आहे. वरच्या डेकवरती बसण्याची इथं व्यवस्था आहे, जिथून आपल्याला समुद्र अतिशय सुंदर बघता येणार आहे. आता आपली क्रूज सुरू झालेली आहे. हळूहळू बोट किनाऱ्यापासून दूर जात आहे. समोर दिसणारे निळाशार पाणी आणि वातावरण सुद्धा थोडं ढगाळ आहे, पण हवेत थोडं थंडगार वारा असल्याने मन प्रसन्न करून टाकते. मियामीची ही स्कायलाईन समुद्रातूनच खूपच सुंदर दिसते. इथं उंच काचेच्या इमारती अतिशय सुंदर दिसतात आणि हा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्यासारखाच आहे. आता आपण ज्या भागातून जातोय तिथे अनेक फेमस बेट आहेत. अनेक मजेशीर गोष्ट म्हणजे ही सगळी बेटे जी दिसत आहेत हे सगळे नॅचरल नाहीत, तर हे बेट मानवनिर्मित बेट आहेत. इथे अनेक वर्षापूर्वी इथं समुद्राचा उथळ भाग होता. नंतर वाळू आणि माती भरून ही बेटे तयार करण्यात आली आणि या बेटांवरती आपल्याला करोडो डॉलरची ही घरे दिसत आहेत आणि अतिशय असे फेमस इथे बेटे आहेत. स्टार आयलँड, पाम आयलँड अशी अनेक फेमस बेटे इथं आहेत. आता खरी मजा तर आता सुरू होते. या भागात दिसणारी ही घरं म्हणजे साधी घरं नाहीयेत. प्रत्येक घर एखाद्या राजवाड्यासारखं दिसतं. मोठे स्विमिंग पूल, खाजगी प्रत्येकाची प्रायव्हेट अशी बोट आहे आणि सुंदर सुंदर असे गार्डन समोर आहेत. समुद्राकडे हे तोंड करून बांधलेली ही घरं पाहताना खरंच डोळे दिपून जातात. काही घरांच्या किमती तर अनेक कोटी डॉलर्समध्ये आहेत. प्रत्येक घराचं डिझाईन वेगळं आहे. काही अगदी आधुनिक शैलीत बांधलेले आहेत तर काही क्लासिक अशा पद्धतीचे आहेत. या भागामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरं आहेत असं सांगितलं जातं. इथे अनेक फेमस कलाकार, गायक, खेळाडू, मोठे मोठे उद्योगपती अनेकांची इथं प्रॉपर्टी आहे. म्हणूनच या भागाला मिलिनियर रोम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मला या क्रूजमधली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथलं शांत वातावरण. शहराची धावपळ मागे राहते आणि फक्त समुद्र, वारा आणि सुंदर अशी दिसणारी ही घरे याचा आनंद घेता येतो. जर तुम्ही कधी मायामीला भेट देणार असाल तर हा अनुभव नक्की घ्या. इथली ही घर जर बघितली तर खरंच आश्चर्य वाटतं की लोक किती भव्य जीवन लाईफस्टाईल जगतायत.
इथं तुम्हाला ही बोट दिसत असेल, या घराची ही ती प्रायव्हेट बोट आहे आणि समोर असं मोठं स्विमिंग पूल आणि गार्डन सुद्धा आहे. आणि बरका मंडळी, इथल्या या घरांचा उपयोग फक्त राहण्यासाठीच नाही आहे, तर तुम्ही अनेक ॲडव्हर्टाईज, TV शो किंवा एखाद्या हॉलिवूडच्या मूव्हीमध्ये सुद्धा इथला एखादं घर लोकेशन बघितलं असेल. मायामीचं सुंदर हवामान, समुद्र किनारा आणि लक्झरी लोकेशन यामुळं इथं अनेक फिल्मचं शूटिंग सुद्धा होतं. इथलं वातावरण इतकं आकर्षक आहे की कॅमेरा कुठेही फिरवला तर प्रत्येक व्ह्यू आपल्याला सिनेमॅटिक दिसतो. आपण आता ज्या ठिकाणावरून जात आहोत तिथं फक्त करोडपतींच्याच घरांसाठी हे ठिकाण फेमस नाहीये, तर अनेक हॉलिवूडच्या मूव्हींचं, TV शोचं शूटिंग इथं झालेलं आहे. त्यामुळं मायामीला अनेक जण मूव्ही सिटी सुद्धा म्हणतात. समुद्र, इथल्या मोठ्या बोटी आणि आलिशान बंगले यामुळे हा भाग फिल्म मेकर्सचं आवडतं ठिकाण आहे. इथं आपल्याला प्रत्येक घराचं आर्किटेक्चर डिझाईन वेगळं वेगळं दिसतं. कोणतंच घर एकसारखं, एक समान नाहीये. प्रत्येक घर तेवढंच देखणं आणि उठावदार दिसतं. वरती ढगाळ वातावरण आणि इथं निळा असा समुद्राचं पाणी आपल्याला दिसत आहे आणि इथे समोर या अनेक आपल्याला इथं बोटी दिसत आहेत. इथून अनेक बोटींमधून माल वाहून नेण्यासाठी यांचा वापर केला जातो. बोटीमध्ये आपल्यासोबत गाईड सुद्धा असतो. त्यामुळं तो गाईड आपल्याला प्रत्येक बेटावरील माहिती देतो आणि प्रत्येक बेटावरती कोणत्या कोणत्या उद्योगपतींची, सेलिब्रिटींची घरं आहेत हे आपल्याला तो सांगतो. मंडळी, या क्रूजची साधारण 90 मिनिटांची सफर असते आणि या सफरमध्ये आपल्याला अनेक बेटे पाहायला मिळतात. काही बेटे ही पूर्णपणे निवासी राहण्यासाठी आहेत, तर काही ठिकाणी फक्त आलिशान बंगल्यांचीच आपल्याला रांग दिसते. समुद्रामधून ही बेटं पाहण्याचा अनुभव वेगळाच आहे. इथे आपल्याला समोर ही मोठ्या मोठ्या बोटी दिसत आहेत आणि इथून माल वाहून नेण्यासाठी, एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी या बोटींचा वापर केला जातो. मंडळी, आपल्याला समोर जे बेट दिसत आहे ते नॅचरल असं बेट आहे. मंडळी, आपण पाहत असलेली बहुतेक फेमस बेटं ही माणसाने तयार केलेली आहेत, पण व्हर्जिनिया के आणि की बेस्किन यासारखी काही बेटं नैसर्गिक, नॅचरल आहेत. म्हणजे ती हजारो वर्षापासून समुद्रात नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे मायामीमध्ये कृत्रिम आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारची बेटं आपल्याला इथं पाहायला मिळतात. चला मग मंडळी, मायामीच्या या सुंदर समुद्र सफारीला आपण इथेच पूर्णविराम देऊया. या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या शहरात आणि नव्या अनुभवासोबत. तोपर्यंत नमस्कार. आजचा हा क्रूजचा प्रवास फक्त प्रवास नव्हता, तर मायामीच्या वेगवेगळ्या आलिशान जगाची एक छोटीशी सफर होती. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा एका नवीन ठिकाणी भेटूया. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मायामीची मिलिनियर क्रूजची व्ह्यू सफर जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा.
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.